मंडळी, रवा आणि बटाट्याचा झटपट टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी 1 कप बारीक रव्यामध्ये अर्धा कप दही, अर्धा कप पाणी घालून मिक्स करायचं. नंतर यावर झाकण ठेवून अर्धा तास भिजू द्यायचं. फोडणीसाठी पॅन मध्ये गरम तेलात पहिल्यांदा मोहरी, चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून परतलं. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून परतली. आता हळद आणि गरम मसाला घालून छान परतून घेतलं. आता या 3 उकडलेले बटाटे चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स करायचं. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तर चटणी आपली तयार झाली. अर्ध्या तासानंतर रवा छान भिजला गेलाय. यामध्ये अर्धा कप अजून पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची. आता चवीपुरतं मीठ आणि सोडा घालून छान मिक्स करून घ्यायचं. बॅटर आपलं तयार झाला. नॉनस्टिक पॅन वर तेल घालायचं. 1 चमचा हे बॅटर घालायचं. हलक्या हाताने पसरवायचं. आता चटणीचा एक गोळा घेऊन असा चपटा करायचा आणि यावर घालायचा. नंतर वरतून परत बॅटर घालून कव्हर करून घ्यायचं. वरची लेयर थोडीशी पातळच ठेवायची. झाकण ठेवून 1-5 मिनिटं याला भाजून घ्यायचं. नंतर पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने पण सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं. आता आपला पॅनकेक तयार झाला. कट करून दाखवते. तर आतमध्ये बटाट्याची चटणी छान स्टफ झाली. हिरवी चटणी सॉस सोबत याला गरमागरम सर्व करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा.